नमस्कार मित्रांनो, मराठी वर्गच्या आजच्या या नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच आपला CDP विषय, त्यातील भावनिक विकास किंवा इमोशनल डेव्हलपमेंट या अतिशय क्रुशियल घटकाची चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, आजच्या या सखोल विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या. या संपूर्ण सेशनच्या अतिशय महत्त्वाच्या PDF नोट्स आणि प्रॅक्टिस क्विजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि अभ्यासाला गती देण्यासाठी ती लिंक नक्की चेक करा बरं का. तर आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय पाहणार आहोत? आपण अगदी बेसिक कॉन्सेप्ट्सपासून सुरुवात करून थेट हाय स्टेक्स एक्झाम प्रिपरेशनपर्यंत जाणार आहोत. होय, यात आपण भावनिक विकासाची ओळख करून घेऊ, काही महत्त्वाचे सिद्धांत आणि विचारवंत समजून घेऊ, वर्गात प्रत्यक्ष शिक्षकाची भूमिका काय असावी ते पाहू आणि सगळ्यात शेवटी MATETमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्नसुद्धा कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही एक आदर्श शिक्षक बनू शकाल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, भावनिक विकास. सर, बऱ्याच बेसिक लर्नर्सला प्रश्न पडतो की हा भावनिक विकास म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादं मूल फक्त शरीराने किंवा बुद्धीने मोठं होत नाही. समाजात वावरताना योग्य वेळी योग्य भावना व्यक्त करणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि इतरांच्या भावना समजून घेणं, ही जी प्रक्रिया आहे ना, त्यालाच आपण भावनिक विकास असं म्हणतो. आता आपण या टेबलकडे वळूया. बघा, भावनांचे दोन मुख्य प्रकार आपण इथे बघतोय. एक म्हणजे सकारात्मक भावना, म्हणजेच पॉझिटिव्ह इमोशन्स, जसे की आनंद, प्रेम, सहानुभूती आणि आत्मविश्वास. आणि दुसऱ्या बाजूला आहेत नकारात्मक भावना, म्हणजेच निगेटिव्ह इमोशन्स, जसे की राग, भीती आणि निराशा. म्हणजे महाटेट परीक्षेच्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून या दोन्ही प्रकारच्या भावनांना हाताळता येणं गरजेचं आहे, होय ना? नक्कीच. परीक्षेत बऱ्याचदा याच गोष्टीवर सिच्युएशन बेस्ड प्रश्न येतात की एक शिक्षक वर्गातील या सकारात्मक आणि नकारात्मक भावनांमध्ये योग्य संतुलन कसं राखतोय. कारण मुलांच्या मनातील भीती किंवा निराशा समजून घेतल्याशिवाय वर्गात प्रभावी शिक्षण होऊच शकत नाही. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, महत्त्वाचे सिद्धांत आणि विचारवंत. मला माहितीये, हे सायकोलॉजिकल थिअरीज वाचताना बऱ्याचदा खूप कन्फ्युजिंग वाटतात. हो, पण अजिबात काळजी करू नका. हे अवघड वाटणारे अकॅडमिक कॉन्सेप्ट्स आपण अगदी सोप्या आपल्या रोजच्या क्लासरूममधल्या उदाहरणांमधून समजून घेऊया, म्हणजे परीक्षेत तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही. तर पहिला सिद्धांत आहे जॉन बोल्बी यांची अटॅचमेंट थिअरी. ही थिअरी सांगते की आई-बालक संबंध हा भावनिक विकासाचा पाया असतो. अगदी बरोबर. आता याचं प्रत्यक्ष वर्गातलं उदाहरण बघा. जेव्हा एखादा प्री प्रायमरीचा म्हणजे पूर्व प्राथमिकचा विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत येतो, तेव्हा तो आईला सोडून जाताना खूप रडतो, हो ना? यालाच आपण मानसशास्त्रीय भाषेत सेपरेशन अँक्झायटी म्हणतो. हे बोल्बी यांच्या सिद्धांताचं अतिशय उत्तम आणि क्लासिक उदाहरण आहे. सुरुवातीचा हा भावनिक पाया जेवढा सुरक्षित म्हणजेच सिक्युअर असेल, तेवढं मूल शाळेच्या वातावरणात लवकर रुळतं. आणि मित्रांनो, परीक्षेत हे सगळे विचारवंत पटकन लक्षात ठेवण्यासाठी आमच्याकडे काही जबरदस्त क्विक रिव्हिजन ट्रिक सुद्धा आहेत. जसे की डॅनियल गोलेमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्ससाठी SSEM ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. S म्हणजे सेल्फ अवेअरनेस, दुसरं S म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, E म्हणजे एम्पथी आणि M म्हणजे मोटिवेशन. क्या बात है. ही SSEM ची ट्रिक परीक्षेत तुमचा खूप वेळ वाचवेल. याचप्रमाणे एरिक एरिक्सन यांच्या सायकोसोशल स्टेजेस लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रस्ट ऑटो इनिशिएटिव्ह ही ट्रिक वापरू शकतो. या अशा छोट्या छोट्या ट्रिक्समुळे परीक्षेतले मोठे सिद्धांत काही सेकंदात आठवतात. आता पुढच्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी पण अत्यंत फायदेशीर अपडेट. तुमच्या महाटेटच्या अधिक आणि परिपूर्ण अभ्यासासाठी आणि काही खास प्रीमियम पर्क्स मिळवण्यासाठी मराठी वर्गची चॅनल मेंबरशिप तुम्ही नक्की जॉईन करू शकता. याचे प्लॅन्स फक्त ₹59 आणि ₹119 इतक्या माफक दरात उपलब्ध आहेत. आणि हो, पेडागॉजीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या सर्व CDPच्या क्लासेसची पूर्ण प्लेलिस्ट लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जुने आणि नवीन सर्व व्हिडिओज नक्की पाहू शकता. चला, आता आपण नुसत्या थिअरीकडून थेट प्रॅक्टिकल पेडागॉजीकडे वळूया. आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, प्रत्यक्ष वर्गातील शिक्षकाची भूमिका. थिअरी जितकी महत्त्वाची आहे, तितकंच तिचा ॲप्लिकेशनही महत्त्वाचं आहे. बरोबर सर. आणि म्हणूनच महाटेट परीक्षेत सिच्युएशन बेस्ड प्रश्न विचारले जातात, जिथे शिक्षकाचा योग्य दृष्टिकोन काय असावा हे आपल्याला ओळखावं लागतं. तंतोतंत. एका बाजूला काही चुकीच्या पद्धती आहेत, जसे की विद्यार्थ्यांवर सतत टीका करणे, त्यांचा अपमान करणे किंवा विनाकारण ओरडणे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त आणि फक्त भीती निर्माण होते.
या उलट एक आदर्श शिक्षक हा नेहमी शांत, सहानुभूतीशील आणि मुलांना सतत प्रोत्साहन देणारा असतो. B.F. स्किनरच्या सिद्धांतानुसार जर तुम्ही वर्गात पॉझिटिव्ह रिन्फॉर्समेंट म्हणजेच सकारात्मक प्रोत्साहन दिलं तर मुलांचा भावनिक विकास कितीतरी पटीने वाढतो. आणि म्हणूनच एक आदर्श शिक्षक कसा असावा हे लक्षात ठेवण्यासाठी इथे एक अल्टिमेट ॲक्रोनिम आहे, द सेफ टीचर सुपर ट्रिक. वा, यात S म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजेच आधार देणारा, A म्हणजे ॲप्रिशिएटिव्ह म्हणजेच मुलांचा कौतुक करणारा, बरोबर. पुढे F म्हणजे फ्रेंडली म्हणजेच मैत्रीपूर्ण आणि E म्हणजे एम्पॅथेटिक म्हणजेच सहानुभूतीशील. प्रत्येक इन्क्लुझिव्ह क्लासरूमला एका सेफ शिक्षकाची नितांत गरज असते मित्रांनो. असाच शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये इमोशनल मॅच्युरिटी योग्य प्रकारे निर्माण करू शकतो. चला मित्रांनो, आता वेळ आली आहे सर्वात महत्त्वाच्या आणि तुमच्या आवडीच्या सेगमेंटची, महाटेटचे महत्त्वाचे प्रश्न. आपण आता 5 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि 3 लॉजिकल गेस क्वेश्चन्स सोडवणार आहोत. तुमची तयारी तपासण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तर हा घ्या पहिला प्रश्न, PYQ-1. ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट हा टप्पा कोणत्या विचारवंताने दिला आहे? तुमचे पर्याय आहेत A. पियाजे, B. एरिक्सन, C. फ्रॉइड की D. कोलबर्ग. चला, सर्वांनी आपले उत्तर पटापट खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. पाहूया किती जणांना मगाशी शिकवलेली ट्रिक आठवते. आणि मला खात्री आहे बऱ्याच जणांनी अचूक उत्तर दिलंय. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय B. एरिक्सन. आपण मगाशीच ट्रस्ट, ऑटो, इनिशिएटिव्ह ही ट्रिक पाहिली होती ना, त्यावरून हे लगेच ओळखता येतं. पुढचा प्रश्न, PYQ-2. इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना लोकप्रिय कोणी केली? A. स्किनर, B. गोलमॅन, C. ब्रुनर, D. पावलोव. तुमचा अंदाज काय आहे? पटकन कमेंट करा. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय B. गोलमॅन. डॅनियल गोलमॅन यांनीच ही संकल्पना लोकप्रिय केली आहे आणि यासाठी आपली ती SCM ही ट्रिक इथे एकदम परफेक्ट कामाला येते. मार्गदर्शक. आता PYQ-3. भावनिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता मानला जातो? A. शिक्षा, B. भीती, C. सुरक्षित वातावरण की D. कठोर शिस्त. विचार करा आणि उत्तर द्या. हे तर अतिशय लॉजिकल आहे. सुरक्षितता असली तरच विकास होतो, नाही का? अगदी बरोबर. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय C. सुरक्षित वातावरण किंवा सेफ एन्व्हायरमेंट. जर वर्गात भीती किंवा कठोर शिस्त असेल तर मुलांच्या शिकण्यात थेट लर्निंग बॅरियर्स निर्माण होतात. आता हा बघा, हा थोडा ॲडव्हान्स सिच्युएशनल प्रश्न आहे. PYQ-4. एक विद्यार्थी सतत इतरांशी तुलना झाल्यामुळे न्यूनगंड म्हणजेच इन्फिरियरिटी अनुभवत आहे. विचार करा, अशावेळी एका एम्पॅथेटिक शिक्षकाने काय करावे? कॉमेंट करा मित्रांनो. बघा, इथे तुमच्यातील एका आदर्श शिक्षकाचा दृष्टिकोन तपासला जातोय आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय C. पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट. मुलाचं छोट्या छोट्या गोष्टीसाठी कौतुक करून त्याचा आत्मविश्वास वाढवणं हाच यावरचा एकमेव आणि योग्य मार्ग आहे. मार्गदर्शक. शेवटचा PYQ-5. सिक्युअर अटॅचमेंटचा परिणाम काय होतो? A. भीती, B. आत्मविश्वास, C. अग्रेशन की D. एन्झायटी. जर अटॅचमेंट सुरक्षित असेल तर मुलांना भीती वाटण्याचं काही कारणच नाहीये. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय B. आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स. सुरक्षित भावनिक संबंध हे नेहमी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतातच. आता आपण पाहणार आहोत लॉजिकल रिझनिंगवर आधारित काही खास गेस क्वेश्चन्स. पहिला प्रश्न, समजा विद्यार्थी उत्तर चुकल्यामुळे वर्गात रडतो आहे. क्षणभर विचार करा, तुम्ही शिक्षक म्हणून तिथे काय कराल? पर्याय आहेत A. ओरडणे, B. शिक्षा, C. चूक शिकण्याचा भाग आहे हे सांगणे की D. दुर्लक्ष करणे. अशा नाजूक वेळी पर्याय C हे सर्वात सपोर्टिव्ह उत्तर आहे. विद्यार्थ्याला प्रेमाने आणि विश्वासाने समजावून सांगणं आवश्यक आहे की अरे, चुका करणं हा तर शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मार्गदर्शक. गेस Q2. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा जर पूर्ण न झाल्यास काय परिणाम होतो? हे एब्राहम मॅस्लोच्या सिद्धांतानुसार आहे. A. चांगले शिक्षण, B. एन्झायटी आणि अग्रेशन, C. उच्च आत्मविश्वास, D. सामाजिक विकास. जर गरजा पूर्ण झाल्याच नाहीत तर काय होईल याचा विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. साहजिकच नकारात्मक परिणामच दिसतील. जर मुलांना पुरेसं प्रेम आणि सुरक्षितता मिळाली नाही तर त्यांच्या चिडचिडेपणा आणि आक्रमकता म्हणजेच B. एन्झायटी आणि अग्रेशन वेगाने वाढते. आणि आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न, गेस Q3. विद्यार्थ्याचे ध्येय पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात कोणती भावना निर्माण होते? A. आनंद, B. फ्रस्ट्रेशन, C. एम्पथी की D. मोटिवेशन. हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी नक्की कमेंट करा बरं.
जेव्हा एखादा विद्यार्थी खूप प्रयत्न करतो, जीवतोड मेहनत करतो, पण तरीही त्याला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा निर्माण होणाऱ्या या नकारात्मक भावनेला मानसशास्त्रात फ्रस्ट्रेशन म्हणजेच निराशा असं म्हणतात. हे अगदी योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, मराठी वर्गकडून सर्व उमेदवारांना येणाऱ्या महाटेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जर हे अभ्यासपूर्ण विश्लेषण तुम्हा सर्वांना आवडलं असेल आणि फायद्याचं वाटलं असेल तर नक्की लाईक करा. आपल्या इतर होतकरू मित्रांसोबत हा क्लास शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नोट्स मिळवण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप्स नक्की जॉईन करा. या सर्वांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अगदी बरोबर. आज आपण पाहिलं की भावनिक विकास हा मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि शिक्षणाचा मुख्य पाया आहे. आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. भविष्यात जेव्हा तुम्ही शाळेत शिकवायला जाल तेव्हा तुम्ही तुमच्या वर्गात कोणत्या प्रकारचा सेफ दृष्टिकोन सर्वात आधी वापराल यावर नक्की विचार करा. मराठी वर्गकडून खूप शुभेच्छा. पुढच्या विश्लेषणात आपण नवीन विषयासह नक्की भेटूया. धन्यवाद.